नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि त्यामध्ये आपलं नाव नाही म्हणून विचलित झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे वगैरे छगन भुजबळ यांनी जो काय आवाज उठवलेला होता तो गेल्या 3-4 दिवसामध्ये अजिबात थंडावलेला आहे. पहिल्यांदा त्यांनी जहा नहीं चैना वहा नहीं रहना वगैरे वगैरे अशी पहिल्याच दिवशी प्रतिक्रिया दिली होती. आणि त्यामुळे आता भुजबळ हे अजितदादांना धक्का देणार, अजितदादांचा पक्ष फोडून बाहेर पडणार, अशीही चर्चा सुरू झाली. त्यांच्याबरोबर किती आमदार आहेत याची चाचपणी सुरू झाली. पण अजितदादा थंड होते. कारण एक गोष्ट असते मित्रांनो, दीर्घकाळ दीर्घकाळ म्हणजे आता कमीत कमी 33 वर्ष. योगायोग असा आहे की अजितदादांची एकूण राजकीय कारकीर्द, छगन भुजबळांची एकूण राजकीय कारकीर्द आणि अजितदादा पवार यांची एकूण राजकीय कारकीर्द आणि छगन भुजबळ यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला प्रवास यांची एकूण कारकीर्द सारखी आहे. 91 साली लोकसभा निवडणुकीत अजितदादा हे पहिल्यांदा पोटनिवडणुकीत मला वाटते लोकसभेवर निवडून गेले होते, असं काहीतरी आहे, किंवा आमदार झाले होते. आणि त्याच वेळेला छगन भुजबळ काही महिन्यात शिवसेना सोडून, मला वाटते डिसेंबरमध्ये त्याच वर्षाच्या, शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात दाखल झाले. त्यामुळे अजितदादांची एकूण राजकीय कारकीर्द आणि छगन भुजबळ यांची काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतली एकूण कारकीर्द यांचा कालखंड जवळजवळ सारखा आणि एकच आहे. आणि या सगळ्या कालखंडामध्ये भुजबळ काय काय करू शकतात, काय काय नाटकं करू शकतात, कुठपर्यंत दौडू शकतात, कुठपर्यंत झेप घेऊ शकतात आणि कुठून शेपूट घालून मागे येऊ शकतात, या सगळ्या गोष्टी अजितदादा यांनी सगळ्यात जवळून बघितलेले आहेत. कारण ते अर्थात काकांच्या विश्वासातले असे पुतणे होते. आणि त्यामुळे कदाचित भुजबळला, छगन भुजबळांना कितीपर्यंत दौडू द्यायचं आणि कधी मग गळ्यातला पट्टा ओढायचा हे सुद्धा काकांनीच शिकवलेलं असेल अजितदादांना. त्यामुळे भुजबळांनी मंत्रीपद न मिळाल्यानंतर जो काही थैथयाट केला होता, त्यानंतर बाकीचे हैराण झालेले असले तरी अजितदादा मात्र अजिबात शांत दिसत होते. याचं कारण भुजबळ कुठपर्यंत जाऊ शकतील याचा अंदाज खुद्द भुजबळांना नसेल इतका अजितदादांना असू शकतो. आणि म्हणून पल्लेदार शेरो शायरी वगैरे जे काय छगन भुजबळ बोलत होते, किंवा त्यांनी नाशिक, येवला वगैरे कुठे कुठे समता परिषदेच्या बैठका वगैरे घेतल्या, ओबीसी नेत्यांना गोळा केले, हे सगळं बघून सुद्धा अजितदादा एकदम शांत होते. किंबहुना अजितदादा नव्हे तर अजितदादांच्या सोबत ज्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांवर छगन भुजबळांनी तोफा डागल्या होत्या, त्यांनी पण कुठलीही गंभीर प्रतिक्रिया दिली नाही. आणि यातून या तीनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीनही प्रमुख नेत्यांनी एक गोष्ट साफ केली की भुजबळ हा पक्षामध्ये गंभीरपणे घेण्यासारखा विषय नाही. योगायोग असा आहे की त्याच तिघांवर ते तिघे बसतात आणि परस्पर आपला निर्णय घेतात, बाकीच्या नेत्यांना विश्वासात घेत नाहीत वगैरे, असा आरोप छगन भुजबळ यांनी केलेला आहे. पण त्याच तीनही नेत्यांनी भुजबळ यांचा जो हातपाय आपटण्याचा प्रकार आहे, आरोप प्रत्यारोप आहेत, त्याच्याबद्दल संपूर्ण मौन धारण केलं किंवा अत्यंत संयमित शब्दामध्ये उत्तर दिलंय किंवा खुलासा केलेला आहे. आणि त्याचं कारण सरळ आहे. जे मुरब्बी राजकारणी असतात ते उठसूट प्रतिक्रिया देत नसतात. कॅमेरा समोर आला की बोल,
मुरब्बी राजकारणी हे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यासारखे नसतात, तर देवेंद्र फडणवीसांसारखे असतात. योग्य वेळी योग्य गोष्ट बोलायची आणि नको असेल तिथे अजिबात बोलायचं नाही. आणि जेव्हा बोलायचं तेव्हा देखील आपण चिमटीत पकडले जाणार नाही याची काळजी घेऊन मोजून मापून शब्दात बोलायचं. याचं भान मुरब्बी राजकारण्याला असतं. आणि अजितदादा असोत, सुनील तटकरे असोत किंवा प्रफुल्ल पटेल असो, या तिघांनी म्हणूनच भुजबळ यांच्याविषयी प्रतिक्रिया देताना अत्यंत संयत अशी प्रतिक्रिया दिली आहे की जी भुजबळांना दुखवू नये, मीडियाला काहीतरी चटकदार मिळावं आणि ज्यावरून ब्रेकिंग न्यूज व्हावी, बवाल व्हावा, असं काहीतरी करावं. यातून प्रसिद्धी मिळते, पण राजकारणामध्ये फायदा किंवा तोटा होतो की नाही याचा विचार करायचा असतो, ना की प्रसिद्धीचा विचार करायचा असतो. सुषमा अंधारेंना प्रचंड प्रसिद्धी मिळाली, संजय राऊतांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पण संजय राऊत यांनी जितकं उद्धव ठाकरे आणि अखंडित शिवसेनेचं नुकसान केलं, तेवढं नुकसान गप्प बसणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षाचं होऊ दिलं नाही. हजारो संधी होत्या ब्रेकिंग न्यूज द्यायच्या, पण योग्य वेळ आल्यावर बोलू, त्यांच्याबद्दल काय बोलायचं असं म्हणत देवेंद्र हे विषय टाळत राहिले. त्यांनी करून दाखवलं, बोलून नाही दाखवलं. त्यामुळे राजकारणात मुरब्बी व्हायचं असेल तर तोंडावर लगाम असला पाहिजे. हे अजितदादा शिकल्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणून आपल्याला छगन भुजबळांकडे बघता येईल. अजितदादा फाटकन बोलतात आणि सगळे पत्रकार चढवतात, तुम्ही स्पष्ट बघतात, तुम्ही कोणाला डगमगत नाही, तुम्ही फटकन बोलून टाकता, असं चढवतात. तरी आजकाल आपण बघितलं तर अजितदादा फारसं बोलत नाहीत आणि बोलता बोलता प्रश्नच बदलून टाकतात. आणि भुजबळांच्या बाबतीत अजितदादांनी जो काय संयम दाखवला तो कौतुकास्पद आहे. आणि त्यातून समजण्यासारखी एकच गोष्ट असेल तर ती म्हणजे भुजबळ आपल्याला विचलित करण्याचा प्रयत्न करतायत, इरिटेट करण्याचा प्रयत्न करतायत. आपण इरिटेट झालो नाही, आपण चिडलो नाही, आपण प्रत्युत्तर केलं नाही, तर भुजबळ अधिकाधिक निरुत्तर होतील. हे अजितदादांनी ओळखलंय. हा अजितदादा यांचं राजकारण प्रौढत्वाकडे चालल्याचा पुरावा मानला पाहिजे. आणि जितके अजितदादा तितकेच सुनील तटकरे आणि तितकेच प्रफुल्ल पटेल. तुम्हाला माहितीये ना, आता चाललो हे झालं, अगदी त्यांच्या समता परिषदेमध्ये एक महिला नेत्या उभ्या राहिल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं भास झालं, चला आता आपण भाजपात गेलं पाहिजे, इथपर्यंत बोलले. आता ती महिला असं विधान हे भुजबळांचा आशीर्वाद असल्याशिवाय बोलली नसती. पण नाही तर मी भाजपत चाललो, ही जी धमकी असते त्या धमकीचा अजितदादांवर परिणाम होईल ही अपेक्षा असेल तर ती साफ फोल ठरली आहे. कारण त्याची दखल सुद्धा अजितदादांनी घेतली नाही. आणि मग त्याच्या पुढे जाऊन भुजबळांनी आणखीन एक पाऊल टाकलं आणि भुजबळ एक दिवस उठले आणि सागर बंगल्यावर गेले. तुम्हाला माहिती आहे, अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गेलेले नाहीत. विरोधी नेता असताना किंवा उपमुख्यमंत्री असताना ते सागर या बंगल्यावरच वास्तव्य करत होते. ते जरांगे पाटील धावत निघाले होते ना, आता मी सागरवरच जातो, मला डायरेक्ट छातीवर गोळ्या झाड, आठवतं? तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा आता महिना होत आला, ते अजूनही सागर बंगल्यात राहतात. आणि छगन भुजबळ यांनी तिकडे जाऊन सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची काय अर्धा तास एक तास भेट घेतली, काही चर्चा केली. त्याच्या बातम्या आलेल्या आहेत, पण त्या बातम्यांमध्ये फाटाफुटीच्या दृष्टीने काही घडण्याचा संकेत सुद्धा नाहीये. देवेंद्र फडणवीस हा अत्यंत मुरब्बी राजकारणी आहे. त्यामुळे आपल्या सोबत युतीत महायुतीत असलेल्या
एका पक्षाचा नाराज नेता येऊन आपल्याला भेटतो, तेव्हा त्याच्याशी किती तोलून मापून बोललं पाहिजे याची पूर्ण जाण आणि जाणीव असलेला देवेंद्र फडणवीस हा नेता आहे. आणि म्हणून मग फडणवीसांकडे गेल्यानंतर भुजबळांनी काय साधलं याविषयी भुजबळांना विचारण्यात आल्यावर तुमच्याशी न्याय केला जाईल वगैरे वगैरे देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिल्याचं भुजबळांनी पत्रकारांना सांगितलं. आता न्याय म्हणजे काय? कारण महाराष्ट्रात जास्तीत जास्त मंत्रिमंडळामध्ये 43 मंत्री असू शकतात आणि आत्तापर्यंत जो शपथविधी किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे झालेला आहे त्यामध्ये मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची संख्या 42 आहे. म्हणजे फार तर एका माणसाला मंत्रिमंडळात घेता येईल. पण नुसतं मंत्रिमंडळात घेणं याला काही अर्थ आहे का? एक जागा आहे असंही गाजर दाखवलं जातं की ती एक जागा जयंत पाटलांसाठी राखीव ठेवली आहे, अशाही अवया उठल्या होत्या. मुद्दा असा आहे की हे सगळं छगन भुजबळ करत असताना त्यांनी एक पाऊल नको तसं पुढे टाकलं असं मला वाटतं. की त्यांनी पक्षात काय तो धुमाकूळ घालायला पाहिजे होता, हरकत नव्हती. पण त्यांनी उंबरठा ओलांडून भाजपच्या एका महाराष्ट्रातल्या सर्वोच्च नेत्याला भेटून आपल्या पक्षाविषयीची तक्रार, महायुतीतली तक्रार ही स्वपक्षाच्या नेतृत्वाच्या विरुद्ध करायला जाणं याला मी लक्ष्मण रेषा ओलांडणं समजतो. आणि त्यानंतरही जेव्हा अजितदादा किंवा प्रफुल्ल पटेल आणि तटकरे गप्प असतील तर भुजबळ यांनी कधीही भरून न येईल इतकं नुकसान स्वतःचं करून घेतलं असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण ते गेले आणि ज्या पद्धतीत त्यांनी मंत्रिमंडळातून त्यांना वगळल्यानंतर आवेश दाखवला होता तो आवेश असा होता की आता फक्त भूकंप, आता फक्त बॉम्बस्फोट, अक्षरशः अजितदादांच्या पक्षाच्या चिंधड्या चिंधड्या उडवणारा. कारण अजितदादांच्या पक्षाशिवाय महायुतीचं किंवा सरकारचं काही अडणार नाही. पण निदान तो भुजबळांचा धमाका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होऊ शकेल अशी अपेक्षा होती, अनेकांची होती. पण बघता बघता ज्याला आमचे काय म्हणतात हत्ती पादे रे फुस, एवढा मोठा हत्ती तो पादला म्हणून काय धमाका होत नाही, आवाज फुस सारखाच येतो, एखादा फुसका फटाका वाजल्यासारखा. तेव्हा भुजबळांचा हा जो काय हातपाय आपटण्याचा खेळ चालू होता तो अचानक गेल्या आठवड्याभरात थंडावलाय. पण मग मुद्दा असा येतो की भुजबळ एवढं करून लक्ष्मण रेषा ओलांडून सागर बंगल्यावर कशाला गेले होते. इथे सागर 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 हा शब्द मी रिपीटेडली वापरतोय तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की सागर हे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाचं नाव आहे. पण त्याचबरोबर सागर या शब्दाचा अर्थ समुद्र असा पण होतो. आणि ज्या वेळेला ज्या वेळेला आपल्या कर्तृत्वावर बहुमत मिळालं आणि आपल्यावर विरोधी पक्षात बसायची वेळ आणली गेली तेव्हा हाच सागर शब्द घेऊन, समुद्र हा शब्द घेऊन देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना इशारा दिला होता, शेर सांगितला होता. मेरा पानी उतरते देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मेरा पानी उतरते देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. माझं पाणी समुद्राला ओहोटी आली की पाणी आत 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 जातं. त्यामुळे ती समुद्राखालची जमीन आपल्याला दिसायला लागते पण ती ओहोटी असते. ते पाणी परत येतं आणि त्याचंच वर्णन त्या आता गेले काही दिवस तो शेर गाजतोय कि मेरा पानी उतरते देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समुंदर हूं वापस लौट आऊंगा. योगायोगाने समुंदर म्हणजेच सागर. देवेंद्र फडणवीसांनी राजकारणात समुद्र परत येतो म्हणजे काय ते दाखवलं. त्यामध्ये शरद पवार, नाना पटोले
आणि उद्धव ठाकरे या तीनही नेत्यांच्या पक्षांची घरं अक्षरशः त्या समुद्राच्या लाटेने बुडवून टाकली. सत्ता सोडा, त्यांना विरोधी नेतेपद सुद्धा मिळेल की नाही, विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळेल की नाही, इतकी दुर्दशा करून टाकली देवेंद्र फडणवीसांनी परत मुख्यमंत्री होताना. त्यामुळे समुद्राची क्षमता काय असते, समुद्राची विध्वंसक ताकद काय असते, हे देवेंद्र फडणवीसांनी नुसतं शेरोशायरीतून सांगितलं नाही, तर प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवलं. त्यामुळे धमाका होण्यापेक्षा आपल्याला समुद्र आणि सागर होता येईल का, हे समजून घ्यायला छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले होते का? की शेरोशायरी ठीक आहे, आम्ही पण शेर मारतो, जहा नाही चैना वहा नाही रहना वगैरे वगैरे, पण देवेंद्रजी, तुम्ही जो शेर विरोधी नेता म्हणून असताना बोललात, तो तुम्ही शब्दशः अक्षरशः राजकारणात खरा करून दाखवलात. तर मला सुद्धा तसा समुंदर व्हायचंय की जो वापस आला तर त्याला सतावणाऱ्यांची घरदारं वाहून गेली पाहिजेत, असं मला काहीतरी करायचंय. तर तो शेरो शायरी तुम्ही म्हटलीत आणि ती समजून घेतलीत, ती मला समजवाल का? भुजबळ आज चिडलेले आहेत तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजितदादा यांच्यावर, आपल्याला मंत्रीपद नाकारलं गेलं म्हणून, मंत्रीपदापासून वंचित ठेवलं म्हणून. तर जसं बहुमत मिळवून महायुती जिंकलेली होती, तरीही उद्धव ठाकरेंनी घातपात करून देवेंद्र फडणवीसांना विरोधी बाकावर बसायची नामुष्की आणली. अशा वेळेला रागावलेले, भडकलेले देवेंद्र फडणवीस एकेकाला धडा शिकवीन असं बोलले नव्हते, मी ह्याचा बदला घेईन असं बोलले नव्हते. त्यांनी अत्यंत संयमी भाषेमध्ये आणि संयमी शब्दामध्ये एक काव्य ऐकवलं होतं की मेरा पाणी उतरते देख. ही ओहोटी आहे, पण समुद्राला ओहोटी आली तरी भरती सुद्धा येत असते. भरती ओहोटी ही समुद्राची वस्तुस्थिती असते. म्हणून इतक्या उड्या मारू नका की ओसरलेल्या पाण्याच्या जागी तुम्ही आपले इमले आणि टॉवर उभारू नका. मी परतलो तर ते सगळे जमीनदोस्त होतील, हे इशारे देवेंद्र फडणवीसांनी दिले होते. आणि तो शेर खरा करून दाखवला. तर सूड घ्यायचा असेल तर देवेंद्र फडणवीस सारखा, असं वाटून भुजबळ फडणवीसांकडे गेले का? शेरोशायरी समजून घ्यायला गेले की शेरशायरी ही राजकारणात नुसती बोलण्यासाठी नाही, तर अंमलात आणायची. तर काय काय करायचं, पक्षामध्ये असेल, राजकारणामध्ये असेल, सार्वजनिक जीवनामध्ये असेल, शेरोशायरी जी आपण पल्लेदार टाळ्या मिळवण्यासाठी वापरतो, ती वास्तवात उतरवायची असेल तर काय काय करता येईल, हे देवेंद्र फडणवीस सांगू शकतात. कारण त्यांनी नुसते शेर वापरले नाहीत, शेरोशायरी वापरली नाही, ती खरी करून दाखवली. आज भुजबळ एक प्रकारे सोडायला पेटलेले, मंत्रीपदापासून आपल्याला वंचित ठेवलं म्हणून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे किंवा अजितदादा यांच्यावर संतापलेले आहेत. आणि तो संताप व्यक्त झालेला आहे, पण त्यासाठी त्यांनी जे शेर वापरले ते राजकारणात अंमलात आणणं आटोक्यातलं नाहीये. अशा वेळेला शेरोशायरी खरी करायची तर काय काय करावं लागेल आणि कसं कसं करता येतं, याचा कानमंत्र घ्यायला भुजबळ सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले होते का? आणि या दोघांच्या भेटीमध्ये तुम्हाला न्याय देऊ वगैरे पत्रकारांसाठी पोकळ वाक्य असतं. लगेच कॅमेरे पुढे घेऊन धावले की त्यांना उल्लू बनवायला असली वाक्य कुठचाही नेता सांगत असतो. तेव्हा भुजबळ आणि देवेंद्र भेटीत काय झालं याचं जी वर्णन ज्या बातम्या आल्या त्या इकडून किंवा तिकडून आल्या, तरी त्याच्यामध्ये काडी मात्र तथ्य नाही. पण अशा वेळेला भुजबळांना न्याय म्हणजे काय आणि तो न्याय मिळवायचा असेल तर भुजबळांनी काय काय केलं पाहिजे, हे जर देवेंद्रांनी समजवलं असेल तर भुजबळ
शेरोशायरी शिकायला, समजून घ्यायला आणि अंमलात आणायलाच सागर बंगल्यावर गेले होते असा निष्कर्ष काढता येतो. फक्त देवेंद्रनी शेरोशायरी व्यवहारात कशी वापरायची असते आणि अंमलात आणायची असते याचा कुठचा धडा भुजबळांना शिकवला मला माहिती नाही. नजीकच्या काळात कळेल तर बघू. आपण नजर ठेवू त्याच्यावर. मी आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.